तर नमस्कार मंडळी. आपली सुरुवात सकाळ सकाळी होते रूमवर. ही काय पोरासनीने आमच्या रूमवर भेटतंय ते लावलेलं डॉलर बापू डॉलर त्याखाली हे इथे लावलेलं. परत काय आपलं वजन दावतो तुम्हाला. काय करू, लय वाढलं राव वजन, 100 किलो झालं. काय वेळेस काटा लॉक होतंय. जाऊ द्या, काय असते कमी करूच. परत काय आलं जेवाला, जया आहे ती बसलेली, आम्हाला पण घ्या म्हणजे ब्लॉगमध्ये. तर काय घेतलं, जया सामाईत सगळी बसलेली योग्य होतं. परत काय रूमवर आलाव. आमच्या मित्राचं फुडी विजय म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, पण त्यावर एकसुद्धा यूट्यूब व्हिडिओ टाकला नाही. ती म्हणतंय आता चालू करावं म्हणतंय. काय काय आमच्या मेसचा डबा आमचा लय भारी असतंय. मेसच्या डब्याला चटणी भात चपाती आलती. मग काय खायला लाव हाय कसं खातंय बघा. मग काय म्हणता, बरा वा, ही खातंय मी खातोय, तुम्ही पण जेवण करा. काय नसतंय, जेवण केल्यावर सगळं होत असतं. तर 100 किलो आहे, माझं 100 किलो आहे. आमचं दोघाचं वजन कमी होत नाही. योगाचा पण डबा घरनं आलता. घरचा डबा भारी असतो जेवायला, भजी बिजी आणलेलं त्यानं. मग काय जेवण केलं. योगानं पोळ्या बिळ्या ही ती आणलेल्या, पोळ्या ही ती खाल्ला. मग काय घरचं जेवण पण आम्हाला मिळतंय, डबा पण असतंय. परत काय गोट्या म्हणला मी सगळ्या पोळ्या खाणार आहे, मला आवडते त्या. मग काय त्यानं पण खाल्ल्या, आम्ही पण खाल्लाव. तुम्ही पण खावा, मला व्हिडिओ काढू नको म्हणत होतं. शेवटी परत आलावर टेरेसवर बसलाव. योग्याला 2 प्रश्न विचारलेलं, ह्या वर्षी RCB IPL ट्रॉफी जिंकल का म्हणलेलं. तो काय म्हणला, जिंकनच की, ह्या वर्षी जिंकली नाही तर पुढच्या वर्षी जिंकन. तो काय म्हणतो माहीत आहे का, मोहम्मद सिराज नाही ना, RCB विरुद्ध हॅट्रिक घ्यावी, विराट 0वर आऊट जावा. त्याला लय राग आला RCB मॅनेजमेंटचा. पण काय असतंय आता, टेन्शनमध्ये ते बसलेलं चंद्राकडे बघत. काय भेटू नवीनच ब्लॉगमध्ये. राम राम.